पुण्यात आपण पुढच्या बातमीकडे जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे। 24 फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केलेली आहे। प्रत्येक मराठा समाजाने 24 फेब्रुवारीपासून सकाळी 10:30 वाजल्यापासून आंदोलन करावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। रोज आंदोलन करून सरकारला अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यास भाग पाडा असंही जरांगे पाटील म्हणाले। तसंच 3 मार्च पासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभारण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। आपल्याला आंदोलन याला जिरी सांगण्यासाठी करायचं, माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पुरासाठी आंदोलन नाही करायचं। आपल्याला यांना जिरी सांगून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची। याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकाने आपण आपल्या गावात आंदोलन करायचं आणि ते आंदोलन असं करायचं, प्रत्येकानं रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं। 3 मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी वेळ एकच, इतक्या सकाळी शक्य नाही। जिल्ह्यातून लोक यायचे 12 ते 1 चा टाइम ठेवा। महाराष्ट्रभर सगळ्यांचा एकाच टायमाला 1 टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रास्ता रोको सुरू झालं पाहिजे, एकच टाइम। दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका घेऊ नये असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी केलं आहे। आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण, आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी जात मराठीची, त्या आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ। ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केलेला आहे। ओबीसी आणि मराठा एकच असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। मराठा आमदार आणि मंत्री जाती विरोधामध्ये असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केलेला आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा, त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची। याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे, एका ओळीचा अध्यादेश काढायचा। दोन्हीपैकी एक कोणचं कर मान्य का भाऊ? दोन्हीपैकी कोणचं एक? जातीच्या विरोधात जाऊ नका म्हणून त्याला प्रेमाने सांगा, कारण आमदार आणि मंत्री हे जातीच्या विरोधात चालले। हे जर केले नसते तर यांनी अंमलबजावणी केली असते, यांनी केली नाही याचा अर्थ हे आपल्या जातीचे विरोधी आहेत, आपल्या मागणीचे विरोधी आहेत, मराठा विरोधी आहेत।